मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं मी स्वागत करते। ऑल सीझन हिट स्नॅक सिरीजमध्ये आज आपण करतो एक खमंग नाश्त्याचा प्रकार जो विशेषतः ग्रामीण भागात केला जातो, तो म्हणजे उकडपेंडी। काही प्रदेशात याला उपीट देखील म्हणतात। ज्वारी किंवा गहू किंवा मक्याच्या पिठापासून ही उकडपेंडी केली जाते। मी मराठवाड्यातील, आमच्या इकडे ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी फार प्रसिद्ध आहे, तर विदर्भात फिरताना गव्हाच्या पिठाची उकडपेंडी माझ्या खाण्यात आली होती। तर चला आज माझ्या विशेष आवडीची खमंग अशी उकडपेंडी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। आपण उकडपेंडी करण्यासाठी गॅसवर कढई चढवली आहे आणि त्यामध्ये 3 टेबलस्पून आपण शेंगदाणा तेल घातले। तुमच्याकडे जर शेंगदाणा तेल नसेल तर तुम्ही जे रेग्युलर कुकिंग ऑइल वापरतात ते वापरलं तरी चालेल। थोडंसं तेल आपल्याला जास्त लागतं। आज आपण मक्याच्या पिठाची उकडपेंडी करतोय, तर आपण हे मक्याचं पीठ मेजरिंग कपनी 1 कप मोजून घेतलंय। आता हे पीठ दळून आणलंय, जरा फाईन आहे आणि उकडपेंडीसाठी तर आपल्याला रवाळ टेक्स्चर लागतं। ज्वारीचं म्हणा किंवा मक्याचं कुठलंही पीठ घेऊ थोडं रवाळ हवं। मग आता याला रवाळपणा देण्यासाठी आपण यामध्ये 2 टेबलस्पून हा जाडा रवा घालणार आहोत। हा रवा म्हणजे ज्याचा आपण उपमा करतो ना तो। तर तेल गरम झालं की आपण बेसिक जिरे मोहरींची फोडणी करतो। चेक करूयात आपण तेल तापलं का। हो, तापतंय बरं का। प्रत्येकी ½ टीस्पून आपण मोहरी आणि जिरे घेतलेले आहेत। फोडणीमध्ये आपल्याला पांढरी उडदाची डाळ देखील घालायची आहे, पण थोडेसे जिरे मोहरी तडतडले की त्यानंतर आपण ही उडदाची डाळ घालतो आहोत। 1 टेबलस्पून आपण ही डाळ घेतलेली आहे बघा। उडदाची डाळ देखील छान लालसर झालेली आहे। यामध्ये आपण घालूया 7-8 कढीपत्त्याची पाने आणि 1 मोठ्या आकाराचा कांदा जर आपण असा जाडसर मोठा कापून घेतलेला आहे तो घालूयात। त्याचबरोबर 1 मूठभर आपण शेंगादाणे घेतलेले ते घालूया। 2 हिरव्या मिरच्या त्याही कापून घेतल्या त्या घालूयात। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे। यामध्ये आपण 2 चिमूट म्हणजे 2 पिंच हिंग देखील घालतोय बरं का। डायरेक्ट तेलात नाही घातला आपण हिंग। नसता काय होतं, कधी कधी तेल जास्त तापलेलं असलं की हिंग करपतो आणि मग त्याचा सुगंध काही राहत नाही पदार्थात। कांद्याचा रंग हलकेच गुलाबी झालाय। यामध्ये आता आपण हे मक्याचं पीठ घालतोय आणि त्याचबरोबर घेतलेला रवा देखील घालतोय। आता आपल्याला हे पीठ आणि रवा छान भाजून घ्यायचा आहे, खमंग खरपूस असा। तर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियम करायची आहे। हाय फ्लेमवर अजिबात भाजायचं नाही, पीठ जळून जाईल पण त्याला खमंगपणा येणार नाही। मग त्याकरता आपण लो टू मीडियम फ्लेम करून हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत। जरा वेळ लागतो, तर थोडेसे पेशन्स ठेवायचे। सतत कालथाने आपण असं ढवळत राहणार आहोत, म्हणजे खाली लागणार नाही पीठ। मस्त लालसर रंग येईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेणार आहोत। आज मी मक्याचं पीठ वापरलं, पण तुमच्याकडे जर ज्वारीचं असेल तरीही किंवा गव्हाचं पीठ कुठलीही तुम्ही उकडपेंडी करा, छान लागते। पण प्रोसेस अशीच, जाडसरपणा म्हणजे रवाळपणा येण्यासाठी तुम्ही थोडासा रवा घाला आणि व्यवस्थित खमंग असं भाजून घ्या। 8-9 मिनिटं झालीत। आपण हे पीठ भाजतोय बघा, दिसत असेल तुम्हाला पिठाचा रंग बदललाय, छान लालसर आलाय त्याला रंग, हो की नाही। आणि असं मी कालथा फिरवते ना, तर मला हे पीठ असं हलवताना हलकं लागतंय आणि महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्या नाकाला छान सुगंध जाणवतो बरं का, खमंग असा। तर पीठ पुरेसं भाजून झालंय। आपण अगदी लो करूयात फ्लेम गॅसची आणि यावरती घालूया
हाफ टीस्पून हळद, त्याचबरोबर आपण हाफ टीस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चवीनुसार आपण मीठ घालूया, त्याचबरोबर आपण 2 टेबलस्पून दही देखील घातलेलं आहे आणि 1 टेबलस्पून साखर. मी तुम्हाला इन्सिस्ट करेल की तुम्ही साखर आवर्जून घाला, कारण कसं आहे ना, या दह्याच्या आंबटपणाला ही साखर छान बॅलन्स करते बरं का. किंचित आंबट, थोडंसं गोडूस, खूप भारी लागते चव. बरं, आपण एकीकडे हे पीठ भाजत होतो त्याच वेळी आपण 1.5 कप पाणी गरम करून ठेवलेलं आहे बरं का. तर आपल्याला थोडं थोडं ते पाणी घालायचं आहे. आपल्याला एकदम 1.5 कप लागेल असं नाही, पण आपण थोडं थोडं घालून चेक करणार आहोत. आपल्याला उकडपेंडी छान मोकळी झालेली तर हवी, पण ती शिजली देखील पाहिजे, हो की नाही. म्हणून आपण अंदाज घेत पाणी घालणार आहोत. थोडं पाणी घालायचं आणि चेक करायचं आपल्याला गरज आहे का. आज आपण दही घालून केली, पण जर तुमच्याकडे ताक असेल, दही नसेल आणि ताक असेल तर तुम्ही ताक घालू शकता, पण ताकाचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवून घाला. आणि मग ताक घातलं तर पाणी मात्र मग अगदी बेताने घाला बरं का. आहे की नाही सोपी रेसिपी बघा बरं. आपल्या घरात ज्वारीचं, मक्याचं, गव्हाचं पीठ असतंच असतं. मस्त खरपूस असा हा नाश्ता तयार होतो. नेहमीच्या पोह्या किंवा उपम्यापेक्षा थोडीशी वेगळी टेस्ट, पण भारी लागते. आपल्याला याला छान दणदणीत वाफ पण द्यायची आहे, त्यामुळे ते पाणी आटेलच. तर आपण अजून थोडंसं पाणी घालूयात. मी जवळजवळ 1 कप, म्हणजे जेवढं मी पीठ घेतलं होतं की नाही मका पीठ, तेवढंच मी पाणी घातलेलं आहे. सुरेख आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहेच. बस कढईवरती झाकण ठेवूया आणि 3-4 मिनिटं छान वाफ देऊयात. सुरेख मस्त वाफ बसली बरं का. वा, हे बघा मोकळी देखील झाली आहे आपली ही उकडपेंडी. भारी असा खंग वास नाकाला जाणवतोय बरं का. आणि ना कढईला हे असं खाली लागतच बरं का. आता ही नॉनस्टिक आहे तर हे थोडंसं लागलं, पण जर तुम्ही साधी कढई वापरणार असाल ना तर हे बऱ्यापैकी चिकटून राहतं. आपण काय करायचं, उकडपेंडी काढून घ्यायची आणि कढई गार झाली की ते पापुत्रे जे कढईला लागलेले आहे ना, असे छान पापुत्रे होऊन निघून येतात आणि ते अतिशय छान लागते खरपूड बरं का. आपण एकदा चेक करूयात झाली का. हे बघा मस्त सॉफ्ट पण आहे, म्हणजे उपमा कसा असतो तसं त्याचं टेक्स्चर आहे आणि मोकळी देखील झालेली आहे आपली उकडपेंडी. झकास. भूक लागली की अवघ्या 12 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला हा पदार्थ तयार होतो आणि पोटभरीचा होतो. चला, मक्याच्या पिठाची उकडपेंडी आपली रेडी आहे. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर आपण यावर पेरूयात आणि गरमागरमच सर्व करून घेऊयात. खमंग चवीची मका पिठाची पारंपरिक उकडपेंडी आपण सर्व केली आहे दही व ताज्या लोणच्याबरोबर. झटपट होणारी उकडपेंडी पचायला हलकी, करायला सोपी आहे.
त्यामुळं रात्रीच्या जेवणाऐवजी तुम्ही ही उकडपेंडी केली, बरोबर पापड ताक वगैरे घेतलं की पोटभरीचं होतं. तर मग खवय्यांनो नक्की करून पहा व आपल्या रेसिपीज आवडत असोत किंवा नसोत कमेंट करून कळवत जा. चला अशीच छानशी रेसिपी घेऊन लवकरच भेटूयात. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.